सहकारी मित्र महादेव शेठ साकोरे कानराज लाईवाले ते आमचे वर्गमित्र आहेत. त्यांनी आग्रह केला की बाबा तुम्ही अलाउन्स रे, तुम्हाला केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये काय जाणवतं. तर माझं असं मत आहे, आम्ही अलाउन्सर असल्यामुळं आम्हाला कोणत्याही पक्षाची उमेदवारांची बाजू धरता येत नाही. परंतु प्रफुल्ल शेठ शिवले असतील, विकासनाना गायकवाड असतील, प्रफुल्ल शेठ शिवलेंनी बी बरेचसे देवदर्शनं लोकांना दिलेली आहेत आणि विकासनाना गायकवाड यांनी सुद्धा सामुदायिक सोहळे केलेले आहेत. त्याच्यामुळं खाली केंदूर पाबळ केंदूर करंदी गणामध्ये सुजाताताई सनीदादा थिटे आणि आशाताई संपत साकोरे यांची लढत होणार आहे. तरी चारही उमेदवार ताकदीने उभे राहिलेले आहेत. आता जनता कोणाला कौल देते, आम्ही अलाउन्सर असल्यामुळं आम्हाला सर्वांना सारखं बोलावं लागतं, आम्हाला बाजू धरता येत नाही. आणि इकडे थिटे पाहुणे, साकोरे पाहुणे, इकडे माळी समाज विकासनाला गायकवाड जवळचे, इकडे प्रफुल्ल शेठ शिवले पाठिंब्याच्या वेळेस पंचायत समितीला थोडेशाच मतांनी म्हणजे निसटता विजय झाला, म्हणजे विजय झाला पण निसटता झाला. त्याच्यामुळं आता जनता काय ठरवी. आणि सनीदादा थिटे सुद्धा पाठिंब्याच्या वेळेस मला वाटते नाही त्यांची मम्मी पंचायत समितीला 10-12 वर्षापूर्वी पडले होत्या, अपक्ष होत्या. त्याच्यामुळं आता या गणामध्ये निवडणुकीची रंगत चांगली जोरात सुरू आहे. काल केंदूर या ठिकाणी, सुक्रेवाडी या ठिकाणी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होत्या आणि त्यावेळेस सुरुवातीला सुजाताताई थिटे आल्या, त्यांनी गाडी मालकांना शुभेच्छा दिल्या. नंतर 5 मिनिटामध्ये प्रफुल्ल शेठ शिवले आले, त्यांनी 2 मिनिटं शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी विकासनाना गायकवाड आणि आशाताई संपत साकोरे आले. तर ग्रामस्थांनी किंवा आम्ही त्या ठिकाणी असताना चारही मान्यवरांचा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्वागत केलं, सर्वांना बोलण्याची संधी दिली आणि फायनल होईपर्यंत चारही उमेदवारांना त्या ठिकाणी मी स्वतः बसून ठेवलं. म्हणून उठू नका, ज्याची होईल त्याला दिली जाईल, म्हणजे आमच्या भाषेत सांगितलं. त्याच्यामुळं आमच्या अलाउन्सर म्हणलो कोणीही नाराज होऊ नका, आम्हाला सद्बुद्धी देऊ देईल त्या पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय द्यायचं काम करू. धन्यवाद.